मस्तपैकी मुसळधार पाऊस सुरू असताना गरमागरम भजे तर झालेच पाहिजे ना, तर म्हणूनच आजपासून आपण भज्यांची सिरीज सुरू करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे भजे बनवणार आहोत. तर आज सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. तर आज मी वेगवेगळ्या भाज्यांचे भजे बनवणार आहेत, ज्यामध्ये मशरूम घेतलेला आहे, गिलकं किंवा दोडकं, दुधी, बटाटा, कच्ची केळी, त्यानंतर वांगं घेतलेलं आहे. याच्या सगळ्यांच्या सोलून मी मस्तपैकी बारीक बारीक चकत्या करून घेतलेल्या आहे. तर जोपर्यंत ह्या सगळ्या मी भाज्या कापत होते तोपर्यंत मीडियम आचेवर मस्तपैकी पाण्यामध्ये मी फुलकोबी उकळायला ठेवून दिली. त्यानंतर सगळ्या भाज्या कापून झाल्यावर फुलकोबी आणि ह्या सगळ्या भाज्यांवर तिखट, मीठ, त्यानंतर हळद, गरम मसाला, थोडासा चाट मसाला, मीठ टाकून छान त्याला सगळं कोट करून घेतलं. आणि तोपर्यंत इथे बेसनचं बॅटर बनवायला घेतलं. तर बेसनच्या बॅटरमध्ये मी टाकलेलं आहे हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, धनेजिरे पूड, ओवा, तीळ, थोडासा सोडा, पाणी टाकून मस्तपैकी घट्टसर बॅटर तयार करून घेतलं. त्यानंतर एक एक भाज्या या बॅटरमध्ये डीप करत त्या छानपैकी हाय टू मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेतल्या. सगळ्यात शेवटी फक्त अर्धा मिनटं मंद आचेवर ठेवून भाज्या फ्राय करायच्या आहेत, जेणेकरून त्या आतून कच्च्या नाही राहिल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने छानपैकी मी भजे फ्राय करून घेतले आणि 2 ते 3 मिनिटात आपले मस्तपैकी खरपूस भजे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा हे भजे नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.